लाडकी बहीण योजनेचं श्रेय अजित पवारांचा, आमदार सुनील शेळकेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीतला वाद चव्हाट्यावर। उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात, आशिष शेलारांचा ठाकरेंना टोला। समीर भुजबळ यांचा झाडं तोडण्यास विरोध, तपोवन वृक्षतोड प्रकरणात उतरले भुजबळ। विमानसेवेला तांत्रिक अडचणींचा फटका बसणार, A320 विमानाच्या तंत्रदुरुस्तीसाठी उड्डाणं थांबवणार, विविध विमान कंपन्यांची उड्डाणं उशिरानं। तपोवन वृक्ष छाटणी विरोधात उतरले सयाजी शिंदे शनिवारी तपोवन आंदोलनात सहभागी होणार। ओबीसी आरक्षणातील पूर्णांकावर निर्णय घ्या, उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला आदेश। पहिलीपासून हिंदी सक्तीला 98% लोकांचा विरोध, त्रिभाषा धोरण समितीचा जनसंवादमध्ये उमटला विरोधाचा सूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्योग मंत्र्यांना फोन बाण, पाचोऱ्यात उद्योग कधी येणार, शिंदेंचे उद्योग मंत्री उदय सामंतांना विचारणा। राजेश अग्रवाल राज्याचे नवे मुख्य सचिव, राजेश अग्रवाल रविवारी स्वीकारणार पदभार। शहरातील बांधकामांच्या पाहणीसाठी नेमली समिती, उच्च न्यायालयानं नेमली 5 सदस्यीय समिती, वायू प्रदूषणाबाबतच्या मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीची पाहणी। मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले अडचणीत येण्याची शक्यता, महाले यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्य निवडणूक आयोगाने दिले चौकशीचे आदेश। परळी नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडेंची रॅली, परळीत मुंडे बहीणभाऊ प्रचाराच्या मैदानात, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन। नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडणार नाही, झाड तोडण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांचं वक्तव्य।